नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र फकीरा राठोड आपलं व्हिडिओ सपोर्ट चॅनलवर स्वागत करीत आहे। आज आपल्याला आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला आधारमध्ये ॲड्रेस कसा बदलायचा हे आज पूर्ण A to Z माहिती सांगणार आहे। तर आपल्याला आधार सेंटरवर जाण्याची गरज नाही किंवा आपण कुठे जाण्याची गरज नाही। आपण घरबसल्या आपल्या आधारमध्ये आपला आधारचा पत्ता बदलू शकता। आधारचा पत्ता बदलण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी कामी लागणार आहे। सर्वात प्रथम आपला मोबाईल, त्यानंतर आपला आधार कार्ड आणि त्यानंतर आपल्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर हे आपल्या जवळ असणं गरजेचं आहे। आपल्याला सर्वात प्रथम आधारच्या साईटवर जाऊन आपल्याला आपल्या आधारमध्ये ॲड्रेस चेंजेस कुठलाही बदल करायचा असला तर आपण बदल करू शकता। याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये A to Z माहिती ऑनलाईन पद्धतीने मी सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ बनवू त्यावेळेस आपल्याला नोटिफिकेशन पहिल्यांदा आली पाहिजे। तर चला मित्रांनो, थोडाही वेळ न घालवता आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। चला तर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर आपण पूर्ण माहिती जाणून घेऊ। ठीक आहे मित्रांनो, तर आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं आहे, इथे माय आधार टाईप करून घ्यायचं आणि एंटर करायचं। एंटर केल्यानंतर आपल्या समोर आधार कार्डची साईट ओपन होईल। तेव्हा मित्रांनो, आपल्या समोर आधारची साईट ओपन होऊन आलेली आहे। इथे माय आधार लॉग इन, माय आधार UIDAI या साईटला क्लिक करायचं। सर्वात प्रथम ओपन होऊन आलेली साईट, त्या साईटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आधारचा मेन इंटरफेस दिसेल। आपल्याला सर्वात प्रथम काय करायचंय, इथे बघा लॉग इन बटनाचं एक थंब इम्प्रेशनच्या खाली लॉग इन बटन दिलेलं आहे। त्या लॉग इन बटनला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पॉपअप येईल। इथे आपल्याला आपला आधार नंबर एंटर करायचा। सर्वात प्रथम आपला आधार नंबर आपण एंटर करून घेऊ। आपला आधार नंबर एंटर झालेला आहे। आपल्याला आता आपल्या कॅप्चा टाकायचा। कॅप्चा टाकून घेऊ। आपण कॅप्चा एंटर केलेला आहे। तर आपल्याला लॉग इन विथ OTP या बटनावर क्लिक करायचं आहे। लॉग इन विथ क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो आधार लिंक असलेला मोबाईल नंबर आहे, त्या मोबाईल नंबरवर आपल्याला OTP जाईल। तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे मित्रांनो। आपण OTP टाकून घेऊ आणि इथून पुढे लॉग इन बटनावर क्लिक करू। लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या आधार कार्डचा पूर्ण डाटा इथे शो होतो। आपण इथे क्लिक केल्यानंतर आयकॉनवर माझा आधार दिसत आहे तुम्हाला। आपण क्लिक आधार कार्ड केल्यानंतर भरपूर लोकांची तक्रार असते की आमच्या वडिलांचं नाव नाहीये, आमच्या पतीचं नाव नाही, मिस्टरचं नाव नाहीये, तिथं केअर ऑफ नाहीये, तालुका जिल्हा काय असेल आपला तो नाहीये। तर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हा पूर्ण बघणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा। हे बघा इथे डॉक्युमेंट अपडेटचा आहे, डाउनलोड आधार कार्ड आहे, POC कार्ड आहे। आधार त्याचा ॲड्रेस बदलण्यासाठी आधार अपडेट हे पॉपअप दिलेलं आहे, आयकॉन दिलेलं आहे। ह्या बटनावर आपल्याला क्लिक करायचा। क्लिक केल्यानंतर समोर आपल्या समोर 2 गोष्टी आहेत मित्रांनो। प्लीज सिलेक्ट द टाइप ऑफ ऑनलाईन आधार। तर यापैकी आपल्याला 1 नंबरचा हा सिलेक्ट करायचा आहे। याबद्दल आपण माहिती पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। सर्वात प्रथम आपण अपडेट आधार ऑनलाईन या बटनावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपल्या समोर कशा पद्धतीने आधारमध्ये आपण चेंजेस करू शकता, किती रुपये खर्च लागेल ह्याबद्दल माहिती दिलेली आहे मित्रांनो। गाईडलाईन आहे हा। त्यानंतर प्रोसीड टू आधार अपडेट या बटनावर क्लिक करायचा।
क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे ऑप्शन येईल आणि आपले अटेम्प्ट किती राहिले हे पण माहिती जाणून घेऊ. आता माझ्या नावामध्ये 2 अटेम्प्ट बाकी आहे. जन्मतारखेसाठी अटेम्प्ट नाही राहिला, जेंडर साठी पण नाहीये आणि ऍड्रेस साठी आहे. ऍड्रेस साठी नो लिमिट आहे. मग आपण ऍड्रेस किती वेळेस पण आपला आधार मध्ये आपण ऍड्रेस बदलू शकता. तर चला मित्रांनो, इथे आपल्याला ऍड्रेस या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खालचा जो डिसेबल बटन आहे ते इनेबल होईल. एकदा परत बघा. आता इथे आपण कुठलं बटन दाबलं नाही, आधारच्या ऍड्रेस ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर खालचा जो बटन आहे ते इनेबल होऊन जातं. तिथं आपल्याला दाखवलेलं आहे रिक्वायर्ड व्हॅलिड डॉक्युमेंट रिलेटेड POAI, POA आणि POB फॉर अपलोडिंग. ऑनलाईनच्या साईटवरून आपल्याला फक्त ऍड्रेस मध्ये बदल करायचा, तर प्रूफ ऑफ ऍड्रेस आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर आपण प्रोसीड टू अपडेट आधार या बटनावर क्लिक करू. क्लिक केल्यानंतर समोरची पेज ओपन होऊन येईल. आपल्याला आपली पूर्ण डिटेल ओपन होऊन येईल. आपला पत्ता जो आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला इथं काय घ्यायचं, केअर ऑफ. केअर ऑफ म्हणजे आपल्या वडिलांचं नाव. तर वडिलांचं नाव आपण टाकून घेऊ. आपलं जे काय वडिलाचं नाव असेल ते आपण टाकून घ्यायचं. इंग्लिश मध्ये टाकल्यानंतर देवनागरी मध्ये ऑटोमॅटिक खाली येऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर आपल्याला हाऊस, बिल्डिंग, अपार्टमेंट जो असेल आपला तो टाकून घ्यायचा. त्यानंतर अपार्टमेंट, रोड टाकून घ्यायचा, रस्ता टाकून घ्यायचा आपला जो असेल ते, आणि एरिया टाकून घ्यायचा. तर मी बेसिकली रुरल विभागातून असल्यामुळे मी आपल्याला डायरेक्ट जे आहे मुक्काम पोस्ट टाकतो. इथं देवनागरी मध्ये बरोबर आलंय का ते चेक करून घ्या. आलेलं आहे. आपला लँडमार्क जो असेल तो लँडमार्क आपण इथे टाईप करू शकता. जो आपला लँडमार्क असेल, आपल्याला असं काही नाही मॅन्डेटरी पूर्ण फिल केलं पाहिजे. जे आपल्याला महत्वाचं आहे ते आपण फिल करून घेऊ. आणि सर्वात महत्वाचं आहे आपला एरिया पिनकोड. एरिया पिनकोड हा अचूक टाकायचा आहे मित्रांनो. आपला एरिया पिनकोड आपण टाकून घेऊ. टाकणं झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपलं राज्य, डिस्ट्रिक्ट आणि आपलं होम टाउन आपल्याला स्वतः सिलेक्ट करायचं. तर आपल्याला होम टाउन आपण गाव, आपलं शहर, सिटी हे सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर आपलं पोस्ट ऑफिस सिलेक्ट करायचं आहे. पोस्ट ऑफिस सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला फेज, आपण इथून 2 पद्धत आहे. मॅन्युअली अपलोड करू शकता, फेज फ्रॉम डिजिटल रिपोजिटरी याच्याद्वारे पण करू शकता. पण आपल्याला हा ऑप्शन नाही घ्यायचा, मॅन्युअली घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट दिलेले आहे. आपण जो डॉक्युमेंट जोडणार आहोत तो डॉक्युमेंट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण डॉक्युमेंट डाउनलोड करून घेतलेलं आहे. तर आपल्याकडं हे बघा, इंडियन पासपोर्ट आहे, गॅस कनेक्शन आहे, बँक स्टेटमेंट आहे, त्याच्यामध्ये भरपूर डॉक्युमेंट आहे. रेशन कार्ड आहे, त्यामध्ये वोटर ID आहे, आपलं पाण्याचं बिल आहे. तर सर्वप्रथम वोटर ID हे बिल आपण वोटर ID घेऊ. बिल नाही, वोटर ID घेऊ. वोटर ID मध्ये आपल्याला आता डॉक्युमेंट ॲडवाइजरी येईल. त्यामध्ये आपल्याला काय काय डॉक्युमेंट मध्ये नाव वगैरे बरोबर पाहिजे, आपलं स्कॅन करता येईल, इमेज लिगल पाहिजे. ठीक आहे, तर ओके बटनावर क्लिक करू. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला न्यू डिटेल आणि अपलोड डॉक्युमेंट येईल. त्यासाठी आपल्याला इथं क्लिक करायचं आणि हा पॉपअप येईल, ही माहिती वाचून घ्यायची. त्यानंतर कंटिन्यू टू अपलोड या बटनावर क्लिक करायचं. आपल्या जे फोल्डरमध्ये जे आपलं वोटर ID असेल तिथून तो क्लिक करायचा. आपण सिलेक्ट करून घेऊ. हे बघा, आपला वोटर ID हा सक्सेसफुली अपलोड झालेला आहे. आपल्याला खाली नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोरच्या पेजवर घेऊन जाईल पाहण्यासाठी की आपण बरोबर माहिती भरलेली आहे का वगैरे. एकदा चेक करून घ्यायची आहे आपण भरलेली माहिती बरोबर आहे वगैरे. हे बघा मित्रांनो,
मी वडिलाचं नाव टाकलं केअर ऑफ मध्ये, मुक्काम पोस्ट वगैरे टाकून घेतलं आणि आपल्याला खाली अलाउ टू करेक्ट ट्रान्सलेशन ऑफरिशिव्ह माय ऑफर त्याला क्लिक करायचंय. हे सगळ्या चेक मार्क आपण दोन्ही ओके करून घ्यायचंय. ओके करून घेतल्यानंतर त्या नेक्स्ट बटनावर क्लिक करायचंय. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला चलान भरावं लागतं मित्रांनो. 50 रुपये मॅन्युअली चलान आहे. हे बघा तिथे दाखवत आहे, यू विल बी चार्ज 50 रुपीज टू प्रोसेस ऑनलाईन अपडेट रिक्वेस्ट. तर आपल्याला हे पूर्ण करण्यासाठी इथं चेक मार्क द्यायची आहे आणि आपण बिल कुठल्या ह्या 2 पद्धतीनुसार आपण भरू शकतो. तर आपण रोजर पे घेऊ. रोजर पे घेतल्यानंतर इथं मेक बटन ऑप्शन दिसत आहे. मेक बटनावर क्लिक करायचं आणि समोर चालायचं. समोर गेल्यानंतर आपल्याला आता पॉपअप येईल. आपण इथून आपल्या मोबाईलमधून स्कॅन बी करू शकता किंवा आपल्या UPI द्वारे आपण एंटर बी करू शकता. आता त्यासाठी आपण काय करू, आपल्या UPI ने पेमेंट करून घेऊ. आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे मित्रांनो. पेमेंट रिसीव झाला त्यांना. आता आपल्याला रिडायरेक्ट करून आपल्याला रिसिप्ट जनरेट होईल. आपण ती रिसिप्ट सेव्ह पण करू शकता आणि डाउनलोड करून आपण CSV सेंटरवर जाऊन प्रिंट पण करू शकता. त्यांना आपल्याला टायमिंग दिला, याच्या अगोदर डन झालं मित्रांनो. हे बघा आपण भरलेली पावती वगैरे आलेली आहे. इथे डाउनलोड एक्नॉलेजमेंट ऑप्शन आहे, तिथून आपल्याला क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला डाउनलोड फोल्डर मध्ये ओपन होऊन जाईल. तिथून आपण ओपन करून घ्यायची आणि चेक करून घ्यायची मित्रांनो, आपण जे पैसे भरले ते सक्सेसफुल वगैरे झालेत का नाही, एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करून घ्यायचं. ठीक आहे. हे बघा आपल्या समोर इथं आपला आधार नंबर शो होईल. त्यानंतर SRN नंबर आपला, आपण भरलेली पावती, बिल किती आहे ते, सॉरी आपण तारीख बघू शकता, कुठल्या तारखेला जनरेट झालं, किती वाजता टाइमिंग वगैरे झाला आणि रिक्वेस्ट अपडेट मध्ये काय आपण अपडेट केलं याच्यावर दाखवून देईल आणि अपडेट मधली जी डिटेल आहे ती पण दाखवून देईल. आणि आपल्याला इथं व्हॉइस नंबर, GST क्रमांक, इलेक्ट्रॉनिक बिल आहे ते पण सांगत आहे. तर व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. चला मित्रांनो, ही होती आधारमध्ये ॲड्रेस कसा बदलायचा ही प्रोसेस. आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर आपल्या व्हिडिओला आपण लाईक करा, कमेंट करा आणि कुठल्या टॉपिकवर नवीन व्हिडिओ बनवायचा आहे ते कमेंट करून सांगा. त्यावेळेस आपण त्या टॉपिकवर नवीन व्हिडिओ बनवू मित्र.